नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार असून या संदर्भात उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आज सायंकाळी 5 वाजता पनवेल शहरातील विरूपक्ष मंगल कार्यालयात लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बेनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहरे, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पहिले 2 हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. त्या अनुषंगाने या योजनेबद्दल माता भगिनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भाजप महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेत लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ अलिबागमधील होरायझन सभागृहात झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आगामी येणारे दहीहंडी, गणेशोत्सव यांसारखे सण उत्सव आनंदात आणि शांततेत साजरे करा असे आवाहन माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी केले आहे. विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने तालुक्यात शांतता तसेच सुव्यवस्था राखली जावी या उद्देशाने माणगाव पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची सभा उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या सभेत पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध काशीद समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा तसेच समुद्रकिनारी असणारे स्टॉल सुद्धा बंद करण्यात आले होते. 15 ऑगस्ट नंतर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस कमी झाल्याने काशीद ग्रामपंचायतीने समुद्रकिनारा खुला केला. काशीद समुद्रकिनारा हा पर्यटकांच्या पसंतीचा असल्याने दर वर्षाला 7 लाखपेक्षा जास्त पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठा व्यवसाय मिळतो. सध्या काशीद किनारा खुला जरी झाला असला तरी पर्यटक फार तुरळकच येत आहेत. तरीसुद्धा पर्यटकांना विविध सेवा देण्यासाठी सर्व स्टॉलधारक तयार झाले असून विविध सेवा देत आहेत. सध्या मुरुड तालुक्यात पाऊस थांबलेला असून कडक असे ऊन पडत आहे. पर्यटकांना दिलासा जरी मिळाला असला तरी सुद्धा पर्यटकांची संख्या वाढलेली दिसून येत नाही. फारच अल्प पर्यटक काशीद येथे येत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कळंबोलीमधील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलतर्फे स्थानिक नागरिकांना सुपर स्पेशालिटी डॉक्टरांकडून मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयातील 12 उत्कृष्ट डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात मोफत सल्ला दिला असून शेकडो लोकांनी या शिबिराला लाभ घेतला. हे शिबिर साप्ताहिक रूपाने दर रविवारी सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत चालू राहील. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या रुग्णालयाच्या सहकाऱ्यांची भेट घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
याच विषयाबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेचे व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलचे CEO रितेश बिजोरिया आणि स्ट्रॅटेजिक सल्लागार सुरेंद्र दाण यांनी माहिती दिली आहे। करंजा येथे उरणच्या करंजा बंदरात माशांची खरेदी विक्री सुरू करण्यात आली आहे। स्वातंत्र्यदिनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून ही सुरुवात करण्यात आली। यावेळी स्थानिक मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला। विक्री सुरू झाल्यानंतर ग्राहकांना घाऊक आणि स्वस्त मासळी मिळण्याचे मुंबईऐवजी नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे। यावेळी मच्छीमारांनी मासळी खरेदी करायची असेल तर उरणच्या करंजा बंदरात या असे आवाहन केले आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या 150 कोटी रुपयांच्या भागीदारीतून करंजा येथे एकाच वेळी 750 मासेमारी बोटी उभ्या करून मासळीची खरेदी विक्री करण्याची व्यवस्था असलेले करंजा बंदर सुरू झाले आहे। नव्या हंगामामुळे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी करणाऱ्या बोटी दररोज येऊ लागतील, त्यामुळे या बंदरातील मासेमारी करणारा व्यावसायिक सध्या सुखावला आहे। महेश बालदी यांनी करंजा बंदराच्या उर्वरित कामासाठी 154 कोटींचा निधी लवकरच मंजूर होईल आणि त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यात येईल। मात्र त्यापूर्वी मासळी खरेदी विक्रीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले। या बंदरामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे। डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी देशभरात कठोर कायदा अस्तित्वात आणा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी 1 दिवसीय संप पुकारला होता। कोलकाता येथील महिला डॉक्टरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हिराकोट तलाव परिसरात निदर्शनेही करण्यात आली। कोलकाता येथील RG कार वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरांवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली होती। या घटनेच्या निषेधात रायगड जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी 1 दिवस आपले रुग्णालय आणि दवाखाने बंद ठेवले। आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या। इंडियन मेडिकल असोसिएशन, रायगड मेडिकल असोसिएशन आणि अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते। कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ खोपोलीमध्ये भाजप महिला मोर्चातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। यात शहरातील नामवंत डॉक्टरांनीही सहभाग घेतला। ड्युटीवर असलेल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेने पश्चिम बंगालसह देश हादरून गेला। देशभरातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी संप करून या घटनेचा निषेध करून आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी केली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर खोपोलीमध्ये भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी उपस्थितांनी पीडित मृत डॉक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहिली। त्याचप्रमाणे तिच्यावर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। कर्जत तालुक्यात यंदा भाताचे पीक चांगले आले आहे। मात्र श्रावण महिना सुरू झाला आणि पावसाने उघडदीप दिल्यामुळे भात पिकावर खोडकिड्यांचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी राजा चिंतित झाला आहे। कृषी विभागाने खोडकिडा नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित केली आहे। कर्जत तालुक्यात यंदा 9,500 हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली आहे। खरीप हंगामात बहुसंख्य शेतकरी भात शेती करत असतात। पावसाच्या उघडीपमुळे भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढते। यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने भात शेतीची कामे वेळेत झाली, त्यामुळे भात पीकही चांगले येईल असे वाटत असताना श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आणि भात पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ लागला। खोडकिडा नियंत्रणात आणण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। गेल्या 10 वर्षात आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पेण नगरपालिकेवर सत्ता असून एका ध्येयाने आणि उद्दिष्टाने पेण शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी सतत पाठपुरावा करून MMRDA यांच्या माध्यमातून 54 कोटी रुपयांचा निधी रस्ते विकास कामांसाठी आणण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि विकास कामांच्या शुभारंभावेळी केले। पेण शहरातील पेण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील
विविध विकास कामांची भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. शहरातील मुख्य 11 रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि मेन ड्रेनेजची बांधकामांचे भूमिपूजन भाजपचे कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रविशेठ पाटील यांनी पेण शहराला सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, बांधकाम अभियंता सुहास कांबळे, सहाय्यक अभियंता विनायक बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष वैशाली संजय कडू, नगरसेविका शहनाज मुजावर, ज्योती म्हात्रे, निलिमा पवार, अजय क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील, महिला अध्यक्ष निशिगंधा गुंड, सुप्रिया चव्हाण, माजी नगरसेवक, भाजपचे पेण शहरातील पदाधिकारी, पेण नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी किरण शहा, शिवाजी चव्हाण, रमेश देशमुख, उमंग कदम यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.